मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण बुरकवडीच्या पाठीवरती आहे, परंतु मैदान आहे दरुज गावचे माजी सरपंच तानाजी परशुराम पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल असं मैदान दिनांक 16/5/2026 रोजी याच फाटीवरती भरणार आहे. या मैदानाचा आढावा घेण्यासाठी अनेक बैलगाडी शर्यत क्षेत्रातील दिग्गज लोक तसेच आयोजक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्या माध्यमातून या फाटीचा संपूर्ण आढावा किंवा मैदान कसं होईल हे जाणून घेऊया. काय सांगचाल मैदान आणि मैदानाचा आढावा किंवा वाढदिवसानिमित्त ठेवलंय? आमचं गाव दररोज खंडोबा यात्रेनिमित्त आणि 16 मेला माझा वाढदिवस या दोन्ही कार्यक्रमानिमित्ताने बैलगाडीचे जंगी मैदान बुरकुडी फाटीवर आपण संपन्न करत आहे. तरी सर्व गाडी मालकांनी बुरकुडी फाटीवर 16 मेला सकाळी 9 वाजता लवकरात लवकर येऊन मैदान आपलं चालू होईल. फाटी एक नंबर बनवलेली आहे, वासराशनी पळण्याजोगी फाटी आहे. बघा, मी म्हंटल की बैलगाडी शर्यत क्षेत्रातील दिग्गज माणसं विजू ड्रायव्हर सुद्धा आलेले आहेत. ड्रायव्हर नमस्ते. काय सांगताल या मैदानाविषयी? कसं मैदान होईल? मैदान एक नंबर होईल आणि मैदानाचे रूपरेषा बी चांगले आहे. बक्षीस वगैरे रितसर दिली जातील, सगळे व्यवस्थित होईल. आणि मैदानाला पटांगण फाटी बी 850 फुटाचा पल्ला वासरासारखं मैदान आहे. आणि तानाजी पाटोळे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आपण भरवलेलं आहे. यात्रा बी होऊन गेली, पण ती मध्ये आता पुढे लांबलं मैदान ह्यांचा वाढदिवस पुढे असल्यामुळे यांचं मैदान आणि मैदान व्यवस्थित रितसर होईल. इंद्र गांधी नामदार, मुक्काम पोस्ट दरुज, तालुका खटाव. मी आज या ठिकाणी खंडोबाच्या यात्रा निमित्त व माजी सरपंच तानाजी परशुराम पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरुजकरांनी जे जंगी मैदान ठेवलेलं आहे, या मैदानाची रूपरेषा पाहण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. एक आदत आणि एक बैल ह्याची एक जंगी शर्यत या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आणि पारदर्शक पद्धतीने होईल याची पूर्णपणे खात्री आहे. तर सर्व गाडी मालकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. नामदार, आपल्या पूर्ण महाराष्ट्राची आवड जी बैलगाडा शर्यत आहे ती दरुजमध्ये व्हावी ही सगळ्यांची इच्छा होती. तर माजी सरपंच तानाजी पाटोळे यांनी ती पूर्ण केली. दरवर्षी कुस्त्यांचं मैदान आमच्या इथं भरतं, पण शर्यतीचा अभाव होता. तर त्यामुळं सर्व नियमांना अनुसरून व्यवस्थितपणे हे मैदान पार करण्याचा हट्ट तानाजी सरांनी धरला आणि ते आज सगळं घडवून आणलेलं आहे. तर ते आता 16 मे रोजी इथं संपन्न होत आहे. तर सर्व बैलगाडा धारकांनी इथं आवर्जून यावं आणि हे बघण्यासारखं सुंदर असं मैदान होणार आहे याची खात्री आहे. तर कृपया करून सगळ्यांनी आवर्जून उपस्थिती ठेवावी. बक्षिसाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं आहे 70,000, तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 50,000 रुपये, चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 30,000, 5व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 20,000 रुपये, 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 15,000 रुपये, 7व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 10,000 रुपये आणि 8व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 7,000 रुपये. त्याचप्रमाणे ज्यांना आपल्याला गाड्या नोंद करायच्या आहेत अशाने ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सूरज पाटोळे, करण पाटोळे, सोमनाथ पाटोळे, तानाजी पाटोळे, तुषार पाटोळे, विशाल कुलकर्णी यांच्या मोबाईल नंबरवर ऑनलाईन नोंदणी करायची आहे. त्याचप्रमाणे क्वार्टर फायनलचं बक्षीस हे प्रथम क्रमांकाचं आहे 2,000, द्वितीय क्रमांक 2,000, तृतीय क्रमांक 2,000, चतुर्थ क्रमांक 2,000, 5वा क्रमांक 2,000, 6वा क्रमांक 2,000 आणि 7वा क्रमांक 2,000 आणि 8वा क्रमांक 2,000 रुपये अशा प्रमाणे राहील. खटाव तालुक्याचे आणबान शान प्रसिद्ध झेंडा पंच असतील, बैलगाडी मालक असतील, सोमनाथ दादा आहेत. काय सांगताल या फाटीचा अंतर किती आहे किंवा फाटीविषयी काय सांगताल? ही फाटी काय संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. बुरकुडी फाटी या फाटीचं अंतर सरासरी 900 फूट आहे आणि आदतला पळण्यासारखं योग्य रान आहे. इथं सगळ्यांनी येऊन सहकार्य करा. बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर मैदान चालू होईल या हिशोबाने आदल्या दिवशी सगळ्यांनी शक्यतो गाड्या नोंद करा आणि लॉट आदल्या दिवशी निघतील. नमस्ते. बोला. खंडोबा यात्रेनिमित्त आणि आमचे माजी सरपंच तानाजी पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान 16 मेला संपन्न होणार आहे. तरी सर्व गाडी मालकांनी आपल्या गाड्या नोंद करून सहकार्य करा आणि लॉट आदल्या दिवशी पडतील संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी मैदान हे 9ला चालू होईल. जरा पावसाचं वातावरण आहे त्यामुळं लवकरात लवकर येऊन मैदानाला सहकार्य करा.
निकाल फाटीवर आहे आपण आता सध्याला आणि पुढं थांबायला वगैरे जागा एकदम चांगली बघू शकताय. बगल तिकडं तुम्हाला माळच बघायला मिळेल आणि अनेकांना ही फाटी माहीत आहे त्यामुळे जास्त दाखवायची काही गरज नाही तरी पण व्हिडिओ टाकतोय.